महायुतीचे सगळे घटक इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील आणि शिराळा विधानसभा मतदारसंघातील सगळे घटक महायुतीचे एकत्रित आले आहेत। आपल्यासोबत हातकणंगले मतदारसंघाचे खासदार आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमके हे घटक एकत्र करण्यात कितपत यश आले आणि नेमका निर्णय काय झाला। कोणतीही गोष्ट घडायची झाली तर त्याला योग्य वेळ यावी लागते आणि आज निशिकांतदारांनी हातामध्ये घड्याळ बांधल्यामुळे ती योग्य वेळ लवकर आली। या निमित्तानं सर्वच या ठिकाणी घटक पक्ष या मतदारसंघामध्ये घड्याळ चिन्हाला पूर्वीपासून मान्यता आहे आणि घड्याळ कायमपणे इथं विजयी होत आले। तीच परंपरा याही या ठिकाणी अखंडितपणे चालू राहील आणि या मतदारसंघातला घड्याळ चिन्हावरचा उमेदवार हा महायुतीचा उमेदवार म्हणून विधानसभेमध्ये काम करेल आणि त्यासाठी म्हणून आम्ही जे सर्व पक्ष आहोत त्यामध्ये भाजपा असेल, शिवसेना असेल आणि सगळे रयत क्रांती असेल, RPI असेल, मनसे असेल, हे सर्वच मंडळी या ठिकाणी एकत्रपणे काम करतोय। निश्चितच येणाऱ्या काळामध्ये विकासात्मक आणि रचनात्मक काम जे ह्या शासनाचा अजेंडा आहे तो पुढे घेऊन जाण्यासाठी शासनामध्ये जो भागीदार आमदार होणार आहे या मतदारसंघातला हा शासनाचा असला की निश्चितपणे माझ्या आई कायमपणे म्हणतात लग्न कुणाचंही असू दे वाढपी आपला असला पाहिजे, चांगलं काम करणारा, तिथं निधी वळून आणणारा आणि या मतदारसंघाला पूर्णतः विकासाच्या उंचीवर नेणारा या ठिकाणी आमदार अपेक्षित आहे। आणि निश्चितच मला खात्री आहे की सगळी मायबाप जनता यावेळी निशिकांत दादांना संधी देईल आणि त्या निमित्तानं एक उदयनमुख नेतृत्व विधानसभेमध्ये कामासाठी पुढे जाईल। शिवसेनेमध्ये नाराजी होती, मात्र घटक पक्षांमधील इस्लामपूर मतदारसंघातील मनजुळणी होणार। कोणत्याही परिवारामध्ये मतमतांतर असतात। काही काळ सुरुवातीच्या काळामध्ये ती घडी बसायला काही वेळ जात असतो। निश्चितच ती मनं एकत्र आलेली आहेत आणि एक दिलानं एक जीव होऊन ज्या पद्धतीनं आमचं ध्येय एक आहे, या महाराष्ट्रामध्ये परत महायुतीचंच राज्य या ठिकाणी निर्माण झालं पाहिजे आणि प्रत्येक आमदार हा महायुतीचा या ठिकाणी पुढे गेला पाहिजे। उद्याचं आमचं नेतृत्व आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, यांचे हात बळकट करणारी टीम खऱ्या अर्थानं तिथं काम केली पाहिजे आणि ही आमची सगळ्यांची सांघिक जबाबदारी आहे। आमचं भांडण खाली काहीतरी असू शकतं पण व्यापक दृष्टिकोनातनं राज्य प्रथम आणि राज्यातल्या एकात्मतेला असणाऱ्या विकासाच्या रथाला कुठं खीळ बसता कामा नये आणि परत एकदा हा रथ डबल गतीनं पुढे गेला पाहिजे, याच्यासाठी काम करणं अत्यंत गरजेचं आहे। आणि म्हणून परवा जी मुख्यमंत्र्यांची सभा कोल्हापूरला झाली त्यामध्ये सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब आणि देवेंद्रजी हे तिघही आले होते। आम्हा सर्वांचीच चर्चा त्यांच्याशी झाली आणि त्यांनी आम्हाला ज्या पद्धतीचे आदेश दिले त्या पद्धतीनं आता ही सगळी टीम कामाला लागलेली आहे आणि या निमित्तानं महायुतीचा आमदार या मतदारसंघामध्ये पुढची इलेक्शन आमदार म्हणून या ठिकाणी घोषित होण्यासाठी सज्ज झालेले आहे। आपल्यासोबत इस्लामपूर महायुतीचे त्या ठिकाणी उमेदवार निशिकांत दादा आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया की दादा काय सांगाल, महायुतीचे सगळे घटक पक्ष तुम्ही एकत्रित केले आहात आणि पुढची रणनीती तुमची कशी असणार। राज्याचे मुख्यमंत्री आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जाते एकनाथ शिंदे साहेबांच्या, देवेंद्रजींच्या व अजितदादांच्या आदेशाप्रमाणे आम्ही सगळेजण मनापासून एकत्र आलेलो आहोत। महायुतीचा उमेदवार म्हणून मी मनापासून आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो की अतिशय मोठ्या मनानं गौरवभावनी आमच्यासोबत काम करायचा निर्णय घेतला आणि निश्चितपणानं जी लोकभावना या विधानसभा मतदारसंघातली आहे त्या लोकभावनेला पहिल्यांदाच अशा एकीचं बळ मिळालेलं आहे आणि निश्चितपणानं महायुतीचं जे विकास कामाचं विजन आहे त्याला इथल्या जनतेनं आशीर्वाद देतील अशी मला खात्री आहे आणि 23 तारखेला या विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचा उमेदवार निवडून आलेला दिसेल। आता सगळ्या तालुक्याला पडलेला प्रश्न आहे, तुमचे जे घटक पक्ष आहेत त्यांची मनधरणी ही जादू नेमकी कशी केली। मनधरणी करण्याची काही आवश्यकता आम्हाला कोणाला वाचली नाही। राजकीय क्षेत्रात काम करताना प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचे त्या ठिकाणी प्रयत्न करण्याचा अधिकार आहे। प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं काम करत होता, परंतु ज्यावेळेला राज्याचं हित येतं तो व्यापक दृष्टिकोन ठेवून आम्ही सगळे मनापासून एकत्र आलो आणि तो एकत्र येणं ही लोकभावना होती। तो लोकांचंही मनातलं आमचे कळणे इतपत नेते सगळे परिपक्व आहेत, ती लोकभावना लक्षात घेऊन हा निर्णय झालेला आहे। पुढची रणनीती कशी असणार। आम्ही महायुती म्हणून सगळे एकत्र येऊन ही निवडणूक लढवतोय। अतिशय चुरशीनं ईर्षेनं ही निवडणूक आम्ही लढवू आणि निश्चितपणानं विजय होऊ। रणनीती ही सांगण्यासारखी नसते,
23 तारखेला ती रणनीती काय होती हे गुलालामध्ये आम्ही सांगू. आता शेवटचा प्रश्न आहे, महायुती जयंत पाटील यांचा पराभव करेल? निश्चितपणानं या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचा उमेदवार निवडून येईल. आम्ही कुणाचा पराभव करण्यासाठी निवडणूक लढवत नाही, तर या तालुक्यामध्ये दडपशाही, गुंडगिरी आणि विकासाचं जे नवीन दालन सुरू व्हायला पाहिजे, जो मोठा अडथळा होता, ऊस उत्पादकांच्या ऊसाच्या दरापासून जे अडथळा निर्माण करत होते, त्या व्यक्तीला, त्या प्रवृत्तीला या ठिकाणी घरी बसवण्यासाठी आम्ही सगळे सज्ज झालेलो आहोत. आता विकासाचे कोणते मुद्दे घेऊन तुम्ही त्या ठिकाणी निवडणूक रिंगणात उतरलेला? इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ क्रांतिसिंह नाना पाटलांचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघामध्ये युवकांच्या बेरोजगारीचा मोठा प्रश्न तयार झालेला आहे. आम्ही आष्टा असेल, इस्लामपूर असेल, इथं मोठ्या प्रमाणामध्ये MIDC निर्माण करू, युवकांच्या रोजगाराची संधी उपलब्ध होईल अशा पद्धतीने काम करू. त्याचबरोबर इथली सर्व कुटुंब व्यवस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल. जात पात धर्म पंथ ह्याच्या पलीकडे जाऊन या मतदारसंघातल्या सामान्य माणसाला स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी आम्ही सगळे मिळून प्रयत्न करू. हाच आमचा खरं तर माणसाला माणसासारखं सन्मान मिळावा हाच आमचा खऱ्या अर्थानं अजेंडा आहे. आणि कुटुंब आणि माणसं निर्माण करणं आणि त्यांना सक्षम करणं हा अजेंडा घेऊन आम्ही निघालेलो आहोत. तर आपण बघितलं की इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील सर्व महायुतीचे घटक पक्ष एकत्रित आलेले आहेत. त्यामध्ये गौरव नायकवडे आहेत, आनंदराव पवार आहेत, त्या ठिकाणी राहुलदादा माडिक आहेत, सम्राट माडिक आहेत. सगळे गट त्या ठिकाणी एकत्रित आलेलं आपल्याला बघायला मिळतंय. आता ही लढत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी या ठिकाणी असलेली आपल्याला पाहायला मिळतंय. अजित पवार विरुद्ध जयंत पाटील त्यांच्याच माध्यमातून निशिकांत भोसले पाटील हे उमेदवार आहेत. आता पाहणं हेच महत्त्वाचं ठरणार आहे की इस्लामपूर विधानसभेचं मैदान नेमकं कोण मारणार.